Okay. गुड इव्हनिंग. मी श्रेयस अंबरसकर. मी कन्झर्वेशन आर्किटेक्ट आहे. माझी डिग्री 2017 साली मी कन्झर्वेशन आर्किटेक्चर कम्प्लीट केलं. त्याचबरोबर मी कन्झर्वेशन आर्किटेक्चरमध्ये प्रॅक्टिस करतो आणि माझं साईड बाय साईड त्यामध्ये वर्कही चालू आहे. त्याचबरोबर मी SSMS कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये मी एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉबही करतो. तर आजचा टॉपिक आपला आहे की वारसा संवर्धनाची कार्यपद्धती. वारसा संवर्धनाची कार्यपद्धतीमध्ये आपण बघताना आपल्या वारसा म्हणजे नक्की काय आणि त्याचं संवर्धन, त्याची कार्यपद्धती म्हणजे काय असतं, त्याचा आपण आज स्टडी करणार आहोत किंवा माहिती जाणून घेणार आहोत. तर आजचा जो टॉपिक आहे त्याचा वापर आपण एक जो कन्झर्वेशन करतो आपण एखाद्या स्ट्रक्चरचं किंवा एखाद्या मॉन्युमेंटचं, एखाद्या आर्टिफॅक्टचं, त्यावेळेस आपल्याला त्यासाठी काय अप्रोचनी किंवा कुठल्या कार्यपद्धतीने आपण तिथे प्रॅक्टिस केली पाहिजे ते आपण या लेक्चरमध्ये समजून घेऊ. तर वारसा म्हणजे काय, नक्की वारसा ही डेफिनेशन आपण कशी तयार करावी किंवा कुठल्या गोष्टीला आपण वारसा म्हणू. तर ॲज पर ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, तर त्यांच्या रूल्स प्रमाणे ज्या मॉन्युमेंट्सला किंवा ज्या कार्याला 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे त्या सगळ्या गोष्टींना आपण हेरिटेजमध्ये लिस्ट आउट करू शकतो. म्हणजे वारसा आपण त्या पद्धतीला आपण म्हणू शकतो. तर फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे का अजून काही गोष्टी त्याला ऍड होतात, म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या 100 वर्षापेक्षा जास्त आहेत त्या सगळ्याच गोष्टी वारसाच्या अंडर येतात का अजून काही गोष्टी त्याला मेजर इफेक्ट करतात, ते आपण याच्या पुढे जाऊन घेऊ. तर हेरिटेज म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे कुठल्या टाईप्स असतात हेरिटेजमध्ये. तर फर्स्ट असतं ते टँजिबल हेरिटेज आणि इनटँजिबल हेरिटेज. टँजिबल हेरिटेज म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो, ज्या आपण फील करू शकतो, म्हणजे आपलं आर्किटेक्चर एलिमेंट्स, जे महाल, टेम्पल कॉम्प्लेक्स, त्याचबरोबर एंट्रन्स गेट किंवा इथे तुम्हाला इमेजेसमध्ये दिसतच असते काही सी शोर्स मधले काही फोर्ट्स असतात. तर ह्या गोष्टी आपण टँजिबल हेरिटेजमध्ये जातात. त्याचबरोबर काही अर्बन साईट्स असतात, म्हणजे ज्या जुन्या सिटीज आहेत किंवा विलेजेस आहेत त्याही गोष्टी आपण टँजिबल हेरिटेजमध्ये घेऊ शकतो. जसं की एक्झाम्पल पॉंडिचेरी एक हेरिटेज अर्बन साईट आहे. त्याचबरोबर चंदेरी हेरिटेज साईट आहे. आणि थर्ड इज आर्ट्स म्हणजे मधुबनी पेंटिंग, तंजावर पेंटिंग, ह्या ज्या आर्ट्स आहेत ह्या आपल्याकडे बऱ्याच वर्षांपासून किंवा बऱ्याच हेरिटेज आर्ट्स आहेत, पण या आर्टिफॅक्टला आपण टँजिबल हेरिटेजमध्ये कन्सिडर करू शकतो. पण त्याच्या मागची जी कार्यपद्धती आहे, त्याच्या मागची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेसही आपल्याला एक हेरिटेज लुक देते. म्हणजे फक्त ती आर्ट्स हेरिटेजमध्ये न येता त्याच्या लागणारे त्याचे कलाकार किंवा त्याची प्रोसेस ही त्या इनटँजिबल हेरिटेजमध्ये आपण कन्सिडर करतो. तर इनटँजिबल हेरिटेज म्हणजे काय? इनटँजिबल हेरिटेज म्हणजे अशा गोष्टी की ज्याला आपण टच करू शकत नाही, जे आपण फील करू शकत नाही, पण त्या आपल्या वर्षानुवर्ष आपल्या रिच्युअल्समध्ये आहेत, आपल्या फेस्टिवल्समध्ये आहेत. जसं की ओरल्स म्हणजे जाचक कथा, पोवाडे, अभंग, हे आपण बरेच वर्ष झालो हे आपण ऐकतोय. हे आपले एक हेरिटेज आहे. त्याचबरोबर परफॉर्मिंग आर्ट्स, लावणी, तमाशा, कथक, हेही आपले काही हेरिटेज लिस्टिंगमध्ये आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. की या ज्या गोष्टी आहेत त्या अशा स्पेसिफिक नाहीत, पण त्याच्या मागे लागणारे त्यांचं आर्ट किंवा जे आर्टिस्ट आहेत तेही हेरिटेज लिस्टिंगमध्ये कन्सिडर होऊ शकतात. ते इनटँजिबल हेरिटेज आहे. त्याचबरोबर आपण क्राफ्टमॅनशिप
म्हणतो तर क्राफ्टमनशिप मध्ये भिंतीवर कोल्हापुरी चप्पल किंवा अजून काही आर्टिफॅक्ट्स असतात, त्या क्राफ्टमनशिप हे टँजिबल मध्ये कन्सिडर होतात आणि त्याला लागणारे वर्कर्स किंवा त्यांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण इंटेंजिबल हेरिटेज मध्ये कन्सिडर करू शकतो. ती स्पेसिफिक जी प्रोसेस आहे ती जपणं हे खूप महत्वाचं आहे किंवा ते कलाकार जपणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण ती प्रोसेस इंटेंजिबल हेरिटेज मध्ये कन्सिडर करतो. ओके. मग आता आपण जसं बोललो की हाऊ हेरिटेज इज लिस्टेड, तर हेरिटेज फक्त असं नाहीये की 100 वर्ष जुनं स्ट्रक्चर आहे म्हणजे ते हेरिटेज झालं. तर तसं न होता त्याला काहीतरी व्हॅल्यूज आपण ऍड करतो. म्हणजे जसं की आपण आपल्या घरातलीच एखादी जुनी वस्तू असेल तर ती समजा आजोबांची काठी असेल, तर आपण त्या आजोबांची काठी का जपतो? कारण ती त्याला काहीतरी व्हॅल्यूज असतात. म्हणजे एक म्हणजे ती आजोबांची काठी असते. त्याचबरोबर ती काहीतरी युनिक पद्धतीने डिझाइन केलेली असते किंवा त्याच्यावरचं आर्टमनशिप वेगळं असतं किंवा त्याचं मटेरियल वेगळं असतं किंवा असं तुम्ही म्हणता येईल त्याला पॉलिश किंवा त्याला जी मजबूती असते ती वेगळी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी या त्याच्या त्या आर्टिफॅक्टच्या त्या व्हॅल्यूज झाल्या. त्या व्हॅल्यूजमुळे आपण त्या गोष्टींना तेवढं महत्त्व येतं आणि त्या पद्धतीने आपण ती वस्तू आपल्या इमोशनली पण कनेक्ट असते. तर एक इमोशनल व्हॅल्यू पण त्या गोष्टीला एक जोडली गेलेली असते. तर नक्की व्हॅल्यूज म्हणजे काय हे तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगितलं की व्हॅल्यूज किती इम्पॉर्टन्स असतात. एखाद्या हेरिटेज स्ट्रक्चरचं लिस्टिंग करताना ते ग्रेड 1 मध्ये आहे, ग्रेड 2 मध्ये आहे किंवा ग्रेड 3 मध्ये आहे. हे बघताना त्याच्या मागच्या व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट असतात. जसं की एखाद्या मॉन्युमेंटसाठी आर्किटेक्चरल व्हॅल्यू, आर्किटेक्चर त्याची स्टाईल किती महत्वाची आहे किंवा त्याच्यातलं आर्टिस्टिक वर्क किती महत्वाचं आहे किंवा ते आर्किटेक्चर किती युनिक आहे, हे म्हणजे त्याची झाली आर्किटेक्चरल व्हॅल्यू. त्यानंतर त्याची अस्थेटिक व्हॅल्यू, ते आर्किटेक्चरली किंवा अस्थेटिकली किती युनिकली किंवा प्रिझर्व केलेलं आहे किंवा त्याचं लँडस्केप किती व्यवस्थित आहे. त्याचबरोबर त्याची हिस्टॉरिक व्हॅल्यू, त्याची हिस्ट्री काय सांगते त्या मॉन्युमेंटचे. जसं की आपण इथे वाईचा मेणवली वाडा बघतोय, तर त्याची आर्किटेक्चरल व्हॅल्यू जी आहे ती ॲज आपण म्हणू शकतो की ते एक वाडा आर्किटेक्चर मधले एक युनिक एक्झाम्पल आहे किंवा एक बेस्ट एक्झाम्पल आहे की वाडा आर्किटेक्चर जर स्टडी करायचं असेल तर आपण हे मॉन्युमेंट स्टडी केलं तर आपल्याला वाडा आर्किटेक्चर हे अंडरस्टँडिंग होऊ शकतं. त्याचबरोबर त्याची अस्थेटिक व्हॅल्यू, आपल्याला इथे त्याचे आर्किटेक्चर्स काही एलिमेंट्स बघायला मिळतात. जसं की इथे विंडोज आहेत, त्याचबरोबर स्लोपिंग रूफ या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्याची हिस्टॉरिक व्हॅल्यू म्हणजे त्याची हिस्ट्री काय आहे त्या वाड्याची, तर ते नाना फडणवीस यांचा तो वाडा आहे. त्याचबरोबर त्याची हिस्ट्री, त्याच्यानंतर त्याचा यूज कोण कोण करत गेले, हे सगळे त्याची हिस्टॉरिक व्हॅल्यू मध्ये येतात. त्याच्यानंतर त्याची लँडस्केप व्हॅल्यू, आता एखाद्या मॉन्युमेंट्स बरोबर फक्त एक मॉन्युमेंट स्टँड नसतं तर त्याच्या सराउंडिंग पण ते डेव्हलप झालेलं असतं. जसं की आता इथे मेनवणी वाड्याच्या बाजूला त्याचा मेनवणी घाट आहे. मेनवणी घाट म्हणजेच त्याचं एक लँडस्केप झालं, म्हणजे त्याची लँडस्केप व्हॅल्यू त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होते. त्या लँडस्केप व्हॅल्यू मध्ये परत मॉन्युमेंट्स येतात की टेम्पल आहे, काही 2 टेम्पल आहेत, त्याच्यावर त्याचे घाट आहेत, तेही त्याच्या लँडस्केप व्हॅल्यू येतात. आर्किओलॉजिकल व्हॅल्यू, काही फाइंडिंग्स जर आपल्याला आर्किओलॉजिकली त्या वाड्याच्या सराउंडिंग मध्ये जर मिळाले, की काही अंडरग्राऊंड काही गोष्टी मिळाल्या किंवा काही आर्टिफॅक्ट्स मिळाले तर त्याचे आर्किओलॉजिकल व्हॅल्यू मध्ये कन्सिडर केलं जातं. अँटिक व्हॅल्यू मध्ये जिथे ती घंटा आहे, त्या घाटाच्या इथे जी यांनी लावलेली घंटा आहे, तर ती एक आर्टिफॅक्ट मध्ये ती मोजली जाते किंवा तुम्हाला इथे तिथे वॉल पेंटिंग्स बघायला मिळतील, तर तेही पेंटिंग्स तिथे ते आर्टिफॅक्ट मध्ये कन्सिडर केले जातात. सेकंड इज यूज व्हॅल्यू. यूज व्हॅल्यू म्हणजे ती जी वास्तू आहे, जी स्ट्रक्चर आहे, ते यूज कसं केलं जातं, म्हणजे तो वाडा आता काय यूज मध्ये आहे, त्याच्या फंक्शनली तो कसा यूज होतोय किंवा तो इकॉनॉमिकली कसा यूज होतोय, हे बघितलं जातं यूज व्हॅल्यू मध्ये. त्याचबरोबर त्याची इमोशनल व्हॅल्यू म्हणजे त्याची कंटिन्युटी किती, कंटिन्युटी तो वाडा यूज केला जातोय,
त्या वाड्यामध्ये किती पिढ्या किंवा किती लोकांनी तो वाडा यूज केलाय, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी तो यूज केलेला आहे. त्याचबरोबर त्याची स्पिरिच्युअल व्हॅल्यू म्हणजे तिथे टेम्पल्स आहेत, तर त्या टेम्पल्स बरोबर होणारी रेग्युलरली त्याची पूजा, कंटिन्युटी होणारी पूजा, या गोष्टी तिथे बघितल्या जातात. सेकंड इज असोसिएशनल व्हॅल्यू. असोसिएशनल म्हणजे ती वास्तू कुठल्या असोसिएटची जोडली गेली आहे. जसं की आपण बघितलं की नाना फडणवीस हे त्यांचा हा जो वाडा आहे त्याच्याबरोबर ती वास्तू जोडलेली आहे. तर हे झाल्या एखाद्या हेरिटेज लिस्ट करण्यासाठी या व्हॅल्यूज कन्सिडर केल्या जातात. त्या व्हॅल्यूजचं ग्रेडिंग करून म्हणजे त्या व्हॅल्यूज त्या स्ट्रक्चरमध्ये किती आहेत, म्हणजे 1 पॉइंट आहे, 2 पॉइंट आहे, आउट ऑफ 10 किती इम्पॉर्टंट आहे ते स्ट्रक्चर त्या व्हॅल्यूसाठी, ते कन्सिडर करून त्याची ग्रेडिंग केली जाते. म्हणजे त्यामध्ये काही 5 व्हॅल्यू आहेत, नॉट नेसेसरी की या सगळ्या व्हॅल्यू एखाद्या स्ट्रक्चरमध्ये असूच शकतात, पण त्याप्रमाणे त्याची ग्रेडिंग होते. एखाद्या स्ट्रक्चरमध्ये कमी असतात, एखाद्या स्ट्रक्चरमध्ये जास्त असतात, एखाद्या स्ट्रक्चरमध्ये सगळे असतात पण त्याची लेवल खूप कमी असते. तर त्याप्रमाणे त्याचं ग्रेडिंग केलं जातं. हे ग्रेडिंग प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये किंवा प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये सेपरेट होतं. प्रत्येक डिस्ट्रिक्टचं किंवा एखाद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं सेपरेट ग्रेडिंग असतं. तेच ग्रेडिंग तिथली जी हेरिटेज कमिटी आहे ती केली जाते. जशी पीसीएमसीची हेरिटेज कमिटीमध्ये मी पीसीएमसीचं हेरिटेज लिस्टिंग केलेलं आहे की ग्रेड 1 मध्ये कुठले स्ट्रक्चर येतील, ग्रेड 2 मध्ये कुठले स्ट्रक्चर येतील, ग्रेड 3 मध्ये कुठले स्ट्रक्चर येतील. त्यानंतर ग्रेड 1 स्ट्रक्चर, ग्रेड 2 स्ट्रक्चर आणि ग्रेड 3 स्ट्रक्चर. आता हे व्हॅल्यूज वरून आपण आपले स्ट्रक्चर तर मार्क केलेच की एखादं स्ट्रक्चर किंवा एखादं आर्टिफॅक्ट्स, एखादं लँडस्केप हे कुठल्या व्हॅल्यूज त्यासाठी इम्पॉर्टन्स आहेत. पण आता हे ग्रेडिंग केल्यानंतर त्याच्यावर काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आपले होतात. म्हणजे एखादं ग्रेड 1 स्ट्रक्चर आहे, तर ग्रेड 1 स्ट्रक्चर आपण कशाला म्हणणार? जर ते एक्सलन्स असेल आर्किटेक्चरमध्ये तर ते ग्रेड 1 मध्ये जातं. त्याच्यापेक्षा थोडं कमी एक्सलन्सी आर्किटेक्चरली असेल तर ते ग्रेड 2 मध्ये जातं, आणि त्याच्यापेक्षा अजून थोडं एक्सलन्सी कमी असेल तर ते ग्रेड 3 मध्ये जातं. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला आधी बोललो, त्याच्यावर किती व्हॅल्यूज यूज होत आहेत किंवा त्या व्हॅल्यूचं इंटेन्सिटी किती आहे त्यावरून त्याचं ग्रेडिंग होतं. तर हे ग्रेडिंग झाल्यानंतर त्याच्यावर जे कन्झर्वेशन किंवा इंटरव्हेन्शन आपण करणार असतो, कन्झर्वेशन आणि इंटरव्हेन्शन आपण यासाठी करतो की ती वास्तू जपून राहील, ती वास्तू तशीच पुढे आपण मेंटेन करू शकू, यासाठी आपण ते कन्झर्वेशन किंवा इंटरव्हेन्शन करतो. तर हे कन्झर्वेशन आणि इंटरव्हेन्शन करण्यामागे ग्रेड 1 स्ट्रक्चरला आपण किती मिनिमम इंटरव्हेन्शन करून किंवा किती मिनिमम चेंजेस करून आपण ते स्ट्रक्चर कन्झर्व करू शकू हे इम्पॉर्टंट असतं. त्याचबरोबर ग्रेड 2 स्ट्रक्चरला थोडं जास्त करून ते कसं आपण कन्झर्व करू शकतो हे इम्पॉर्टंट असतं. ओके, तर आपली एकदा ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशी लिस्टिंग केल्यानंतर त्याच्यानंतर त्याची प्रोसेस असते ती म्हणजे ग्रेडिंग, त्याच्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेले इंटरव्हेन्शन किंवा कन्झर्वेशन कुठले कुठले करू शकतो आपण, कुठले कुठले इंटरव्हेन्शन आपण करायला पाहिजे ह्याची लिस्ट आउट करणं. त्याच्यानंतर त्याचे सराउंडिंग एरिया जे आहेत त्या सराउंडिंग एरियाचा त्या मॉन्युमेंटवर काय अफेक्ट होऊ शकतो. म्हणजे एखादं टेम्पल आहे, एक स्मॉल टेम्पल आहे हेरिटेज स्ट्रक्चर, पण त्याच्या बाजूला सराउंडिंगला एखादी हायराईज बिल्डिंग तयार झाली, तर त्या हायराईज बिल्डिंगच्या फाउंडेशनमुळे त्या टेम्पलला काही इजा पोचू नये किंवा त्याचं स्ट्रक्चरली लूज व्हायला नको. तर त्यासाठी आपण त्या सराउंडिंगचा विचार करून त्याच्यावर काही रूल्स अँड रेग्युलेशन अप्लाय करू शकतो. तर या रूल्स अँड रेग्युलेशनमुळे हेरिटेज स्ट्रक्चरच्या रूल्स अँड रेग्युलेशनमुळे किंवा जो एरिया आपण रिस्ट्रिक्ट करतो सराउंडिंग एरिया, तर त्यामुळे त्या एरियाची डेव्हलपमेंट ग्रोथवर काही इफेक्ट होतो. म्हणजे आपण काही एरिया रिस्ट्रिक्ट करतो की जिथे डेव्हलपमेंट होऊ नये. जसं की एएसआयचा नियम आहे की त्या स्ट्रक्चरच्या सराउंडिंग 100 मीटर पेरिफेरीमध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन किंवा कुठलंही इंटरव्हेन्शन आपण त्या एरियामध्ये करू शकत नाही. तर अशा जो डेव्हलपमेंट लॉस होतो, त्या डेव्हलपमेंट लॉससाठी गव्हर्नमेंटनी काही नियम किंवा रूल्स काढलेले आहेत. जसं की त्या एरियाचा टीडीआर तुम्हाला यूज करू शकता तुम्ही, किंवा असे काही सुविधा गव्हर्नमेंटनी दिलेल्या आहेत.
त्याचबरोबर काही स्ट्रक्चरला रेग्युलेशन केलेले आहे, जसं की महालक्ष्मी टेम्पलसाठी त्या सराउंडिंगची एक स्काय लाईन किंवा स्काय लिमिट ठेवलेली आहे, की त्या हाईटच्या वरती आपण कुठलीही बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. त्याचबरोबर ताजमहलचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतला तर जे दिल्लीचं जे पोल्युशन होतं, एअर पोल्युशन, त्यामुळे त्या ताजमहलवर अफेक्ट पडतोय. तर काही एरियापर्यंत त्यांनी पोल्युटेड व्हेकल यूज करणं किंवा रिस्ट्रिक्ट केलेले आहेत, तर ते तिथे इलेक्ट्रिकल व्हेकल यूज करतात. तर हे काही असे एक्झाम्पल आहेत की जे रेग्युलेशन करावं लागतं त्या प्रोसेस लिस्टिंग केल्यानंतर हेरिटेजसाठी. नेक्स्ट पार्ट आपण बघतो, आपण हेरिटेज लिस्ट केली, त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, तर त्यानंतर आपण त्याच्या प्रोसेस करण्यासाठी, त्याचं कन्झर्व करण्यासाठी आपण काही त्याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं, की नक्की ते हेरिटेज किंवा ते नक्की स्ट्रक्चर काय आहे, त्याचे आर्टिफॅक्ट्स काय आहे. तर त्या डॉक्युमेंटेशन मधून आपल्याला काही गोष्टी कळतात, की जेव्हा आपण डॉक्युमेंट करत असतो त्यावेळेस त्याच्यातल्या काही गोष्टी पार्ट मिसिंग असतो, काही पार्ट डॅम प्रूफिंग झालेले असतात, काही क्रॅक झालेले असतात. तर आपल्या डॉक्युमेंटेशन टेक्निक्समध्ये दोन पार्ट्स येतात, एक होतं मॅन्युअल मेजरमेंट आणि दुसरं होतं कॉम्प्युटराइज किंवा मॉडर्न मेजरमेंट. तर मॅन्युअल मेजरमेंट मध्ये आपण इथे इमेज बघतोच आहे की हँड बाय हँड ते मेजरमेंट आपण करू शकतो आणि नोट डाऊन करून आपण ते ड्राफ्ट करू शकतो. तर सेकंड जो आहे तो कॉम्प्युटराइज, आपण स्कॅन करतो, ग्रॅमेट्री स्कॅनिंग जे होतं ते ग्रॅमेट्री स्कॅनिंग हे एखाद्या स्मॉल स्ट्रक्चरचं आपण करतो, जसं की ते लेझर स्कॅनिंग किंवा अशा पद्धतीनेही होतं त्या गोष्टी. फोटोग्रामेट्री स्कॅनिंग मध्ये ते पूर्ण चारही बाजूने त्याचे इमेजेस क्लिक केले जातात आणि ती एक मॉडेल टाईप, एक 3D मॉडेल टाईप एक इमेज तयार होते. तर ती इमेज तुम्ही किती झूम करून किंवा तुम्हाला त्याचे डायमेन्शन, त्याच्यातले डीके ह्या गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर एक लेझर स्कॅनिंग म्हणून एक टेक्निक आहे. त्या लेझर स्कॅनिंग टेक्निकमध्ये ही तुम्हाला सेम प्रोसेस होते, फक्त त्या लेझर स्कॅनिंग मध्ये थोडंसं वास्तूचा आकार बदलतो. आधी आपण फोटोग्रामेट्रीमध्ये एखादं छोटं स्मॉल स्कल्पचर किंवा 1 फीट बाय 1 फीट मध्ये ते होतं. तर लेझर स्कॅनिंग मध्ये तुम्ही G+1 स्ट्रक्चर वगैरे या गोष्टी तुम्ही करू शकता. तर लेझर स्कॅनिंग मध्ये सुद्धा सेम होतं. लेझर्स तिथे ठेवले जातात ते ट्रायपॉडवर आणि ते पूर्णतः ते स्ट्रक्चर तुमचं स्कॅन करतात. एकूण एक पिक्सेल तुमच्या स्ट्रक्चर मधलं स्कॅन करतात. त्यामुळे तुम्हाला त्या स्ट्रक्चरचं डॉक्युमेंटेशन हे एक्झॅक्टली अॅक्युरेट मिळतं. तुम्हाला पाहिजे त्या स्ट्रक्चर, त्या मॉन्युमेंटचे डायमेन्शन तुम्ही पाहिजे त्या अँगलने घेऊ शकतात. पाहिजे तेवढे डिटेल्स डायमेन्शन तुम्ही घेऊ शकता. आता हे झालं फक्त डॉक्युमेंटेशन लेझर स्कॅनर. सेकंड आहे ते IR कॅमेरा. IR कॅमेऱ्यानी काय होतं की ते जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये कुठे डॅम प्रूफिंग आहे किंवा कुठे क्रॅक्स आहेत हे आपण अंडरस्टँड करू शकतो. तुम्ही इथे इमेजमध्ये बघू शकता, जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये आपल्याला काही ग्रीन कलर दिसत आहे, काही रेड दिसत आहे. तर ग्रीन कलर म्हणजे त्या ठिकाणी थोडासा ओलावा जास्त आहे, त्या ठिकाणी थोडासा रेड आहे, तिथे ओलावा कमी आहे. म्हणजे जर हा ग्राउंड डॅम्पनेस, आपण मॉइश्चर जे म्हणतो, ग्राउंड मॉइश्चर, ते तिथे आहे. आणि बाकीच्या ठिकाणी जे आहे ते क्रॅक्स आहेत वेगवेगळे. तर आपण तेही करू शकतो की आपल्याला तिथे मॅन्युअली ड्रिल किंवा ते हार्म करायची गरज नाही, तर आपण IR कॅमेऱ्याने ते स्कॅन करू शकतो. सेकंड जे आहे ते टेरिस्ट्रियल सर्वे हे एक पार्ट आहे लेझर स्कॅनिंगचा. फक्त एखाद्या बिग मॉन्युमेंटसाठी हा सर्वे यूज केला जातो. ते कॅमेरे शूट केले जातात जे डायरेक्टली सॅटेलाइटला कनेक्टेड असतात किंवा ड्रोननी हे शूटिंग होतं. त्या ड्रोनने पूर्ण स्ट्रक्चर स्कॅन करून तुम्हाला त्याचे 3D इमेज किंवा मॉडेल्स आपण त्याचं तयार करू शकतो. तर हे आहेत डॉक्युमेंटेशनच्या टेक्निक्स. सेकंड आहे कंडिशन मॅपिंग. एकदा डॉक्युमेंटेशन करून झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरली त्याचं कंडिशन काय आहे त्या बिल्डिंगची, त्याचं मॅपिंग करावं लागतं. म्हणजे ते कंडिशन तुम्हाला तुमच्या बिल्डिंगमध्ये कुठे रायझिंग डॅम्पनेस आहे, कुठे मॉर्टर जॉईंट्स कुठे वीक झालेले आहेत, कुठे स्ट्रक्चरली क्रॅक झालेले आहेत, कुठे व्हेजिटेशन ग्रोथ वाढली आहे किंवा काही डॅम्पनेसमुळे तिथे अलगाय या प्रकार झालेले आहे. एखादं मटेरियल लूज झालेलं आहे, म्हणजे प्लास्टर लूज झालंय, ब्रिक एक्सपोज होतो किंवा एफ्लोरन्सेस कुठे आहे.
तर ह्या गोष्टी आपल्याला मॅपिंग करून त्याच्यावर आपल्याला काही प्रपोजल देता येतात. त्यासाठी आपण हे मॅपिंग करतो की ते स्ट्रक्चर, एखादं मॉन्युमेंट हे स्ट्रक्चरली वीक न ठेवता आपण त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी आपण हे कंडिशन मॅपिंग करतो. त्याचबरोबर आपल्याला काही तिथे यूज जर त्याचा करायचा असेल तर ह्या कंडिशन मॅपिंगचा आपल्याला वापर करता येतो की तिथे किती प्रकारचं हेवी स्ट्रक्चर आपण किती लोड तिथे अप्लाय करू शकतो. हे एक सेकंड एक्झाम्पल आहे. हे एक्सपोज ब्रिक वॉल आहे. तर इथेही तुम्ही बघू शकता त्यांनी प्लॅन मध्ये काही डॉक्युमेंट मार्क केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एलिव्हेशन सेक्शन मध्येही काही मार्किंग केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर्स यूज करून किंवा हॅचिंग वापरून ते मार्क केलं जातं. यामुळे तुमच्याकडे एक डेटा तयार राहतो की आपल्याला नक्की काय लेवलचं आपल्याला स्ट्रक्चरल करायचं आहे. असं कधी कधी बऱ्याच वेळा होतं की आपण एक पार्ट घेतो स्ट्रक्चरली स्ट्रेंथन करायला, पण त्या स्ट्रेंथन करताना त्याचा इफेक्ट दुसऱ्या पार्टवर होतो. त्यामुळे डॉक्युमेंटेशन झाल्यामुळे आपल्याला एक कळतं की कुठला पार्ट आधी स्ट्रेंथन करायचा आणि त्याच्यानंतर कुठला पार्ट घ्यावा. त्यामुळे ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही प्रोसेस झाल्याशिवाय आपण त्या मॉन्युमेंटला किंवा त्या स्ट्रक्चरला कुठेही स्ट्रेंथन करायचं किंवा असा विचार करू नये. त्याच्यानंतर हे कंडिशन मॅपिंग झालं ते एका स्ट्रक्चरचं झालं. त्याचबरोबर आपण कंडिशन मॅपिंग आपल्या अर्बन स्ट्रीटस्केपचं पण करू शकतो. स्ट्रीटस्केप मध्ये आपण इथे बघिततो एक इमेज मध्ये की त्यांनी A1, A2, A3 अशा बिल्डिंग्सला नावं दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी मार्किंगही केलेली आहे की एखादा जो स्ट्रीटस्केप आहे त्या स्ट्रीटस्केप मध्ये काही वेळा असं होतं की काही फ्लोअर्स ऍड केले जातात अननेसेसरी किंवा त्याचा जो स्ट्रीटस्केपचा जो व्ह्यू असतो तो डिस्टर्ब होतो. तर ते मार्क करून त्यांना तिथे रिस्ट्रिक्शन आणू शकतो आपण. त्या बिल्डिंग्सला इम्पॉर्टन्स देऊ शकतो. ती कुठली बिल्डिंग कुठल्या ग्रेडमध्ये जाऊ शकते हे ग्रेडिंग करू शकतो. तर हे आहे कंडिशन मॅपिंग, हे त्या स्ट्रीटस्केपचं, आणि मग त्या स्पेसिफिक मॉन्युमेंटचं आपण नंतर कंडिशन मॅपिंग करू शकतो. तर आपण कंडिशन मॅपिंग केलं, डॉक्युमेंटेशन केलं, तर त्याच्यानंतर आपण काय करायचं? आता डॉक्युमेंटेशन झालं तर त्याच्यानंतर काही इंटरव्हेन्शन, काही चेंजेस करावे लागतात. एखाद्या नॉट नेसेसरी की ते स्ट्रक्चरली करावे लागतात किंवा ते रिप्रोड्यूस करावे लागतात किंवा रिस्टोर करावे लागतात. नॉट नेसेसरी की ते स्ट्रक्चर हे अगदीच वीक असतं. काही स्ट्रक्चर्स हे खूप व्यवस्थित मजबूत असतात, पण त्यांना त्या स्ट्रक्चरला वावर व्हायची गरज असते किंवा त्या अशा धुळीत पडून असतात. तर ते कन्झर्वेशनच्या टेक्निक्समध्ये, ज्याला आपण 7 डिग्रीज ऑफ इंटरव्हेन्शन म्हणतो, त्यामध्ये 7 डिग्रीज मीन्स प्रिझर्वेशन येतात, प्रिव्हेन्शन येतात, प्रिझर्वेशन येतात, कन्सॉलिडेशन येतं, रिहॅबिलिटेशन येतं, रिस्टोरेशन येतं, रिकन्स्ट्रक्शन येतं, रिप्रोडक्शन येतं. या 7 डिग्रीज ऑफ इंटरव्हेन्शन मधून आपण ते स्ट्रक्चर वेल कन्झर्व करू शकतो. तर आपण एक वन बाय वन ते टेक्निक्स बघू किंवा ते समजून घेऊ. तर प्रिव्हेन्शन म्हणजे काय? प्रिव्हेन्शन मीन्स एखादं आर्टिफॅक्ट्स आहे किंवा एखादा स्ट्रक्चर आहे. प्रिव्हेन्शन मीन्स जसं आहे तसं ते स्ट्रक्चर ठेवणं, त्याला काहीही चेंज करू नये. ते स्ट्रक्चर काहीही न बदलता आपण जसेच्या तसं ठेवणं आणि त्याच्यावर काही वापर करू नये किंवा त्याच्यावर काही यूज करू नये त्या स्ट्रक्चरचा. ते ऍज अ म्युझियम किंवा ऍज अ हे म्हणून ठेवा. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे एखादं आर्टिफॅक्ट्स आहे त्याच्यावर काही प्रोसेस करून ते आर्टिफॅक्ट्स आपण ते किंवा ते आर्ट फॉर्म आपण वेल प्रिझर्व करू शकतो. ते पेंटिंग्स आपण वेल प्रिझर्व करू शकतो. जसं की तुम्हाला इथे अजंठा केव्हज मध्ये जे पेंटिंग्स आहेत त्याच्यावर आपण काही रेग्युलेशन अप्लाय करून आपण ते स्ट्रक्चर प्रिझर्व केलेलं आहे किंवा ते पेंटिंग्स आपण प्रिझर्व केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे खाली एक ग्लास केस मध्ये तुम्हाला एक शोकेस फ्रेम ठेवलेली दिसते. तर ती एक क्लायमेट कंट्रोल ग्लास कॅबिनेट आहे, ज्यामध्ये ते कॉपरच्या प्लेटला आपण गंज चढू नये किंवा डॅमेज होऊ नये त्यासाठी त्यांनी ते डॅम्पनेस कमी करण्यासाठी ते क्लायमेट कंट्रोल केसमध्ये ते त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे लेफ्ट साइडला प्रिव्हेन्शन मध्ये त्यांनी काही त्यांचे आर्टिफॅक्ट ऍज अ म्युझियम म्हणून शोकेस मध्ये त्यांनी त्या सादागर हेरिटेज हॉटेल्स मध्ये त्यांनी प्रिझर्व केलेले आहेत. त्याचबरोबर अंकुरवट मध्ये काही कॉम्प्लेक्सेस आहेत
जे टेम्पल्स आहेत त्याच्यामध्ये ते पूर्ण टेम्पल हे एका ट्रीनी वेढलं गेलेलं आहे. पण मग अशा वेळेस असा प्रश्न पडतो की ती ट्री पण तेवढीच जुनी असते, तेवढीच ओल्ड असते, त्याचबरोबर ते स्ट्रक्चरही तेवढंच ओल्ड असतं. म्हणजे ट्री पण एक हेरिटेजचा पार्ट होता आणि ते स्ट्रक्चरही त्या हेरिटेजचा पार्ट होतो. त्यावेळेस काही ठिकाणी अशा हे इंटरव्हेन्शन यूज केलं जातं की ते जसं आहे तसं आपण यूज मध्ये आणतो. थर्ड आहे ते म्हणजे कन्सॉलिडेशन. कन्सॉलिडेशन हा खूप मेजर पार्ट आहे कन्झर्वेशन मध्ये. कन्सॉलिडेशन मीन्स रेट्रोफिटिंग. एखाद्या मॉन्युमेंट्सला स्ट्रक्चरली स्टेबल करण्यासाठी आपण कन्सॉलिडेशन करतो. जसं की तुम्हाला फर्स्ट इमेज मध्ये दिसत असेल की तो जो कॉलम आहे त्याचा बेस खूप वीक झाला आहे. पण ज्यावेळेस आपण जे कन्सॉलिडेशन करतो त्यावेळेस त्या आर्किटेक्चरल फॉर्म आपण तिथे रिपीट होईल किंवा ते हाईड होईल या असा ट्राय करून आपण ते कन्सॉलिडेशन करावं. ते हायलाइट न होता त्याच्या व्हॅल्यूजला इफेक्ट न करता, त्याच्या अस्थेटिक व्हॅल्यूला इफेक्ट न करता ते कन्सॉलिडेशन होणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे त्यांनी आता इथे तुम्हाला दिसतंय की ज्या स्ट्रिप्स आहेत त्या कॉलमच्या व्हर्टिकल स्ट्रिप, त्या व्हर्टिकल स्ट्रिप्स मध्ये ते ग्रे कलरचे स्ट्रिप्स मर्ज होऊन जाते. त्याचबरोबर तुम्ही जर इथे बीम मध्ये जर तुम्ही बघत असाल तर जो एलिमेंट त्यांनी आयनचा जो यूज केलेला आहे तो एलिमेंट्स तो आपल्याला एस्थेटिकली डिस्टर्ब करत नाही. तर तो हाईड होऊन तुम्हाला ते स्ट्रक्चरली स्टेबल करते, त्याचबरोबर तो त्याची व्हॅल्यू जी आहे एस्थेटिक व्हॅल्यू ती मेंटेन ठेवते, त्याची आर्किटेक्चर व्हॅल्यू मेंटेन ठेवते. थर्ड इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे एक बार टाकला आहे, हॉरिझॉन्टल बार आयनचा. तो आपल्याला असं इमॅजिन ही म्हणजे तो एवढा हाईड होतोय की तो ऍज अ एक त्या विंडोचाच एक पार्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे सन टेम्पल मध्ये जो चॅरेट आहे, तो घोडा जो आहे तो आपल्याला स्टेबल करण्यासाठी त्यांनी इथे खाली एक बार टाकलेला आहे आयनचा. त्या बारमुळे तो घोडा स्टेबल आहे. पण त्या बारचा जर तुम्ही कलर बघत असाल तर तो कलर पूर्णतः त्या स्टोन कलरला मर्ज होते. तर ते जेवढं तुम्ही कन्सल्टेशन करता, जेवढं तुमचं जे एलिमेंट्स असतील ते जेवढे आपण ट्राय करू शकतो की ते हाईड होतील. नॉट नेसेसरी की ते असे दिसायलाच पाहिजे. जेवढे ट्राय करू आपण जे हाईड होतील तेवढं आपण हाईड करू. तसंच इथे तुम्हाला दिसत असेल इथे ब्रिक काही आर्किटेक्चर्स आहेत, तर तिथे आपण ते कसं कन्सॉलिडेट केलेलं आहे, त्याला कसं स्ट्रेंथनिंग दिलेलं आहे. तर या स्ट्रेंथनिंगच्या टेक्निक्स खूप वेगवेगळ्या असू शकतात. खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ते करू शकतो. फक्त एक काळजी घ्यावी की त्याच्यामुळे त्याच्या व्हॅल्यूजला किंवा त्याच्यामुळे त्याच्या काही क्लायमेटिकली चेंज होऊन त्याला अजून त्रास न होता ते स्ट्रेंथन राहील. फोर्थ आहे ते रिहॅबिलिटेशन. आता आपल्याकडे एक चांगलंच एक व्यवस्थित उदाहरण आहेत किंवा इव्हन आपल्या इंडियन आर्किटेक्चर मध्ये आपण असं बघू शकतो की बरेचसे जे असे टेम्पल आहेत जे आपल्याला मिळालेले म्हणजे तिथे तिथला जो वावर आहे तो कमी होऊन ते तसेच पडून होते किंवा असं आपण म्हणू शकतो की ते तसे स्टॉप झाले, त्याच्यातली पूजा अर्चा ह्या सगळ्या बंद झाली. तर आपण ते स्ट्रक्चर आता तिथला टुरिस्ट फ्लो वाढवण्यासाठी आपण ते रिहॅब करण्यासाठी आपण काय करू शकतो, तिथे काही कल्चर्स घेऊ शकतो, तिथे काही म्युझियम्स डेव्हलप करू शकतो किंवा अजून बऱ्याच आयडियाज आहेत की तिथला टुरिस्ट फ्लो किंवा तिथला जो वावर आहे तो वावर करण्यासाठी आपण काय करू शकतो. जसं की तुम्ही फर्स्ट इमेज मध्ये बघत असाल की अंकुरवट जे आहे ते अंकुरवट अजूनही सर्च मध्ये आहे की तिथे अजून बरेच फाइंडिंग्स मिळत आहेत की जे आपल्याला अजून माहिती पण नाही. पण तिथला जो वावर वाढल्यामुळे त्या स्ट्रक्चरला एक इम्पॉर्टन्स येतं. ते स्ट्रक्चर यूज मध्ये राहतं. एखादं कुठलंही स्ट्रक्चर यूज मध्ये असेल तर ते नक्कीच कन्झर्व केलं जातं, ते प्रिझर्व होतं, त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये येतो, त्याच्यातली आर्किटेक्चर स्टाईल लोकांना कळते. त्याचबरोबर सेकंड इमेज जी आहे ती आपली गोंडेश्वर टेम्पलची आहे. गोंडेश्वर टेम्पल ही असंच आहे की त्यामध्ये खूप कमी टुरिस्ट फ्लो आहे. त्यामध्ये खूप कमी टुरिस्ट व्हिजिटर्स आहेत. तर त्यासाठी काही शिवजयंती महाशिवरात्री होते तिथे. त्याचबरोबर काही फेस्टिवल्स होतात. मकर संक्रांती तिथे एक व्यवस्थित होते. तर अशा काही फेस्टिवल्स किंवा अशा काही ऍक्टिव्हिटी करून तुम्ही तिथला टुरिस्ट फ्लो बिल्ड करू शकता.
त्यामुळे त्यातला त्या स्ट्रक्चर हे वेल प्रिझर्व होतं, ते असं पडून राहत नाही. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो कन्झर्वेशन मधला, की ते स्ट्रक्चर हे यूज मध्ये असायला पाहिजे. सेकंड आहे ते रिस्टोरेशन. रिस्टोरेशन हे एखाद्या मॉन्युमेंटचं होतं, एखाद्या पेंटिंग किंवा स्कल्पचर याचं रिस्टोरेशन केलं जातं. तर रिस्टोरेशन करताना आपण एक नक्की लक्षात घ्यायचं असतं की जे आपण रिस्टोर करतो, ते रिस्टोर केलेली जी इमेज आहे, ती रिस्टोर केलेले पॉइंट्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे, किंवा आपण जे न्यू पॉइंट्स ऍड करतो, न्यू गोष्टी ऍड करतो ते रिस्टोर करताना, तर ओल्ड आणि न्यू गोष्ट कुठली आहे ह्याचं डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं असतं, किंवा ते गोष्ट कळणं गरजेचं असतं. आपण ती गोष्ट डुप्लिकेट न करता ती गोष्ट तशीच ठेवून किंवा त्याचं डॉक्युमेंट करून आपण ठेवणं कधी पण नेसेसरी असतं. कारण का त्या जी ती वास्तू असते, जी स्कल्पचर असतं, त्याचं डुप्लिकेशन करणं असं बोलू नाही शकत की अवघड आहे किंवा असं. पण त्याची जी व्हॅल्यू असते, त्या त्या एखाद्या गोष्टीला त्याच्यात जी व्हॅल्यू कनेक्टेड असते, त्या व्हॅल्यू आपण डिस्टर्ब करतो जेव्हा आपण त्याचं डुप्लिकेशन करतो. तर असं न करता त्याचं डॉक्युमेंटेशन करून ती व्यवस्थित रिस्टोर करणं खूप नेसेसरी आहे. तर या गोष्टी आपण नक्की लक्षात घ्यायला पाहिजे, की त्याचं डॉक्युमेंटेशन असणं खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याचं रिस्टोरेशन होणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ते रिस्टोरेशन केल्यानंतर त्या वेल प्रिझर्व्ह करणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सिक्स पॉइंट आहे ते रिकन्स्ट्रक्शन. जसं आपण रिस्टोरेशन जसं आर्टिफॅक्टचं करतो, तसं रिकन्स्ट्रक्शन हे आर्किटेक्चरल मॉन्युमेंट्सचं असतं. जसं तुम्ही फर्स्ट इमेजमध्ये बघत असाल की टॉवर आहे जो त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केला आहे. तर तुम्हाला तिथे त्याचं ओल्ड मटेरियल आणि न्यू मटेरियल मधला फरक कळतोय. त्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे, फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं सेकंड इमेज मध्येही तुम्हाला दिसतंय की त्याची ओरिजिनल कंडिशनचं मॅपिंग करून तिथे काही गोष्टी असू शकतात. त्याचं आर्किटेक्चर स्टाईल स्टडी करून तिथल्या काही गोष्टी असू शकतात. त्याच्यावरून त्यांनी एखादं नवीन प्रपोजल तिथे त्यांनी प्रपोज केलं आणि त्यांनी ते वेल रिस्टोर केलं आहे. थर्ड इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय की ते जे त्यांनी रिस्टोर केलंय तो पार्ट त्यांनी तसाच ओपन ठेवला आहे. तो त्यांनी एक्सपोज ब्रिक मध्ये ठेवला आहे. तसंच तुम्ही काही फोर्थ इमेज मध्ये जे रिस्टोरेशनचे प्रपोजल आहे ते त्याच्या आर्किटेक्चरल एलिमेंट्स किंवा राजस्थान मधलं आहे ते त्याचं आर्किटेक्चर एलिमेंट स्टडी करून त्यांनी तिथे ते प्रपोजल दिलं आहे. तर या गोष्टी रिकन्स्ट्रक्शन किंवा रिस्टोरेशन करताना लक्षात घ्यायला पाहिजे. 7 आहे ते रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मीन्स तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बटेश्वर टेम्पल आहे, टेम्पल कॉम्प्लेक्स एमपी मधलं. तर ते बटेश्वर टेम्पल कॉम्प्लेक्स काही भूकंपाच्या हादरामुळे काही किंवा काही नॅचरल हजार्डसमुळे ते टेम्पल कॉम्प्लेक्स पूर्णतः नष्ट झालेलं होतं. तुम्हाला इथे सेकंड इमेज मध्ये तुम्हाला दिसत आहे की त्याचं बिफोर फोटो काय होता, की ते पूर्णतः नष्ट झालेलं होतं, पूर्णतः डिस्ट्रॉय झालेलं. पण त्याचा टेम्पलचा स्टडी किंवा या गोष्टींचा स्टडी करून त्यांनी ते रिप्रोड्यूस केलं. त्यांनी तिथलं कुठलेही एलिमेंट एक्स्ट्रा ऍड केले नाहीत. तिथले ते पार्ट्सच जॉईनिंग करून त्यांनी ते स्ट्रक्चर रिप्रोड्यूस केलं. तर त्यालाच आपण एक म्हणू शकतो की रिप्रोडक्शन त्यांनी ते दिसतंय आपल्याला ह्याच्या खालच्या इमेजेस मध्ये, की त्यांनी ते टेम्पल कॉम्प्लेक्स किती वेल डेव्हलप रिप्रोड्यूस केलं. ओके. तर आपलं हे झालं आता एक कन्झर्वेशन टेक्निक्स, म्हणजे कन्झर्वेशन आपण कसं करू शकतो, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण ते कन्झर्व करू शकतो. तर ते आपण स्ट्रक्चरली किंवा हे कन्झर्व केल्यानंतर तो गोष्ट यूज मध्ये ठेवण्यासाठी, त्याच्यावर काहीतरी वापर होण्यासाठी आपण त्याला प्रपोजल देतो. जसं टेम्पल्सला आपण तिथे आरती सुरू करतो किंवा काही फेस्टिवल स्टार्ट करतो, तर त्यामुळे ते टेम्पल सुरू होतात. त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल की काही हेरिटेज हॉटेल्स ही संकल्पना पण आता डेव्हलप होते, जे आपले हेरिटेज रेसिडेन्शियल वाडे होते. रेसिडेन्शियल वाड्यांमध्ये आपण हॉटेल सुरू करतो, की जेणेकरून त्याचे एवढं ह्यूज स्ट्रक्चर असतं, त्याच्या रूम्स असतात, त्या कंटिन्यू यूज मध्ये राहतील. तर त्या अडॅप्टिव्ह यूज मध्ये आपण हे बघू शकतो की ते स्ट्रक्चर किती व्यवस्थित यूज मध्ये असायला पाहिजे. तिथला डेड लोड, त्याचं लोड कॅल्क्युलेशन, ते तसं न करता तिथला यूज तिथे व्यवस्थित
राहायला पाहिजे. जसं की रेसिडेन्शियल स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही रेसिडेन्शियल ऍक्टिव्हिटी जर प्रपोज केली तरी त्या बेटर वेनी तो यूज होतो. जसं की तुम्हाला वरती दिसतात की हेरिटेज हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी आर्किटेक्चर स्ट्रक्चर्स आहेत तिथे आपण म्युझियमही प्रपोज केलेले आहेत, की ज्यामुळे त्या रूम्सचा किंवा त्या जागेचा व्यवस्थित वापर होतो. सेकंड आहे ते डिझाईन इन कॉन्टेक्स्ट. डिझाईन इन कॉन्टेक्स्ट मध्ये एखादं मॉन्युमेंट असतं, त्याच्या सराउंडिंग मध्ये काही आर्किटेक्चर स्ट्रक्चर्स उभे राहतात. तर ते स्ट्रक्चर्स असतात ते कधी कधी खूपच भयानक असतात किंवा कधी कधी त्या मॉन्युमेंट्सला मिसमॅच करत असतात. तर आपल्याला फर्स्ट इथे जे दिसते रॉयल ऑन्टारियो म्युझियम. तर त्या रॉयल ऑन्टारियो म्युझियमच्या बाजूला त्यांनी एक नवीन मॉडर्न स्ट्रक्चर बिल्ड केलेलं आहे. तर ते मॉडर्न स्ट्रक्चरचं त्यांनी कन्सेप्ट अशी होती की तिथले जे निओ गोथिक आर्किटेक्चरचे जे पॉइंटेड आर्च जे आहेत ते पॉइंटेड आर्च जे आहेत ते पॉइंटेड आर्चचे त्यांनी पॉइंटेड डोमचे त्यांनी ते जो फॉर्म ऍब्स्ट्रॅक्ट करून त्यांनी ते स्ट्रक्चर बिल्ड केले. पण हे जे स्ट्रक्चर बिल्ड होतं त्यावेळेस त्याच्या सराउंडिंग त्याच्या नेबर स्ट्रक्चरला ते एस्थेटिकली किंवा स्ट्रक्चरली डिस्टर्ब न करता आपल्याला ते स्ट्रक्चर बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याचबरोबर ते जे स्ट्रक्चर आहे त्याच्या त्या सराउंडिंग स्ट्रक्चरची वेल फिट असायला पाहिजे एस्थेटिकलीही आणि स्ट्रक्चरली. तर जेव्हा तुम्ही एखाद्या हेरिटेज स्ट्रक्चरच्या बाजूला एखादं नवीन स्ट्रक्चर प्रपोज करता तर त्याचं कंटेक्स्ट लक्षात घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सेकंड एक आहे ते डिटरमेंट क्वार्टर्स ऑफ तालीम. तर तुम्हाला इथे दिसतंय की ह्याचं जेव्हा कन्झर्वेशन केलं गेलं तेव्हा त्यांनी काही मॉडर्न मटेरियल्स वापरले, मॉडर्न स्ट्रक्चरल सिस्टीम वापरली. त्यांनी ते जे सेकंड स्टोरीचं जे स्ट्रक्चर होतं जे तुम्हाला आता इथे रेड मध्ये दिसत असेल ते त्यांनी डिस्ट्रॉय करून तिथे त्यांनी नवीन स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलं. तर ते नवीन स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना तिथला त्यांचा जो ओल्ड स्ट्रक्चरचा जो त्यांचा ब्रिकचा जो कलर आहे तो कलर त्यांनी तसा मेंटेन ठेवला. त्याचबरोबर त्याच्या ज्या विंडोजच्या रोज आहेत त्या रोज साठी जे आर्किटेक्चर स्टाईल आहे त्यांची ते मेंटेन ठेवण्यासाठी तसं त्यांनी ते एलिव्हेशन यूज केलं आणि त्यांनी ते मॉडर्न मटेरियल्स मध्ये बिल्ड केलं. तर असा जो कंटेक्स्ट आहे तो असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तो इम्पॉर्टंट त्याचं लक्षात घेऊन आपण तिथे तो नवीन स्ट्रक्चर प्रपोज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड एक आहे की थर्ड एक एक्झाम्पल आहे की एक नॉट नेसेसरी की आपण दरवेळेस ते स्ट्रक्चर हे आर्किटेक्चर बिल्ड करायला पाहिजे तिथे. तर आपण काही एक व्हिज्युअल इफेक्ट देऊन किंवा एक व्हिज्युअली तिथे आपण ते स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करू शकतो की तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिसेल. त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसतंय की तो जो गेटवे आहे तो गेटवे आपण रिइमॅजिन करण्यासाठी त्यांनी एखाद्या ग्लास फ्रेमवर ते त्याचं एक लाईन ड्रॉइंग ड्रॉ करून तुम्ही त्या अँगलनी जर ते स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला त्याचं टोटल स्ट्रक्चर किंवा ते स्ट्रक्चर कसं दिसेल जेव्हा ते रिबिल्ड होईल तर त्याचा तुम्हाला एक अंदाज घेता येतो. तर असंही तुम्ही काही प्रपोजल तुमच्या डिझाईन मध्ये किंवा त्या कन्झर्वेशन स्ट्रक्चरसाठी तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर जसं तुम्ही या इमेज मध्ये बघितलं त्याचबरोबर तुम्ही डिजिटली काही कन्झर्वेशनला तुम्ही हेल्प करू शकता. डिजिटली तुम्ही काही रिस्टोरेशन करू शकता. डिजिटली तुम्ही ते कन्झर्वेशन जे स्ट्रक्चर आहे ते रिबिल्ड करू शकता, ते रिप्रोड्यूस करू शकता. जसं की तुम्हाला इथे दिसत असेल एक आर्टिफॅक्टचं एक पेंटिंग आहे ते डिजिटली रिपेअर केल्यानंतर ते कसं दिसेल किंवा रिस्टोर केल्यावर ते कसं दिसेल तुम्हाला इथे दिसतंय. तुम्ही ते रिइमॅजिन करू शकता. पण जे ऍक्च्युअल जे इमेज आहे त्याला आपण काही टच न करता फक्त ते आपण डिजिटली रिस्टोर करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला सेकंड इमेज मध्येही दिसत असेल जे फर्स्ट इमेज आहे ती बिफोर आहे आणि त्याला डिजिटली रिपेअर केलेलं आहे सेकंड इमेज मध्ये. तर ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे खाली ब्ल्यू मध्ये तुम्हाला जसं सेम एक्झाम्पल आहे मी तुम्हाला आधीच्या स्लाइड मध्ये दाखवलं तर सेम एक्झाम्पल इथे त्याचं
गोपुरम कोलॅप्स झालेलं आहे, तर ते गोपुरम तुम्ही डिजिटली इमॅजिन करू शकता आणि तसा तुम्ही इमेज किंवा तसं प्रोड्यूस करू शकता हे डिजिटली. नॉट नेसेसरी की ते तुम्ही रिकन्स्ट्रक्टच करायला पाहिजे. त्याचबरोबर आता ऍक्च्युअल रियालिटी किंवा अशा काही कन्सेप्ट आलेले आहेत की जे आपण ते गॉगल्स लावून आपण ते स्ट्रक्चर्स इमॅजिन करू शकतो, त्या स्ट्रक्चर्सला व्हिजिट करू शकतो. जसं की HR कॅमेरे आहेत किंवा ऍक्च्युअल रियालिटी आहे जे आपल्याला फोनमध्ये किंवा नॉट नेसेसरी त्या साईटवर जाऊन आपण ते बघावं लागतं. तर ते आपण इमॅजिन करू शकतो. ते स्ट्रक्चर ते आपण बघू शकतो. तर असं काही डिजिटल मीडियानी सुद्धा हेल्प होते एखाद्या स्ट्रक्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसला हेल्प करण्यासाठी. तर असंही होतं. त्याच्यानंतर काही गोष्टी अशा होतात की ज्या ज्या इंटरव्हेन्शन करताना मिसमॅच होतात किंवा कुठेतरी ड्रॉबॅक्स राहतो. तर जसं की आपल्याला इथे शनिवार वाडा दिसतोय, तर शनिवार वाड्याचं जसं त्याची एस्थेटिक व्हॅल्यू आहे, ती एस्थेटिक व्हॅल्यू इथे काही ठिकाणी डिस्टर्ब होते, की जो शनिवार वाड्याचा जो ब्ल्यू कलरचा बोर्ड आहे, तो बोर्डच असा सेंटरला ठेवल्यामुळे त्याची ती एस्थेटिक व्हॅल्यू खूप जास्त डिस्टर्ब होते. त्याचबरोबर तुमचे तिथे नोटीस बोर्ड लावलेला आहे, तर तो जेव्हा तुम्ही फोटो एखादा क्लिक करता किंवा तुम्ही जो वाडा बघता समोरून, तर तो त्या गोष्टी तिथे मिसमॅच होत आहेत किंवा त्या गोष्टी डिस्टर्ब करतात तुमच्या आर्किटेक्चरल व्हॅल्यूज बरोबर किंवा अस्थेटिक व्हॅल्यू बरोबर. सेकंड आहे तो म्हणजे आपला गुंडेश्वर टेम्पलचाच एक्झाम्पल आहे. त्या गुंडेश्वर टेम्पलच्याच मध्ये त्यांनी तो जो डोम त्याचं ते सपोर्ट देण्यासाठी त्यांनी सेंटरला एक आरसीसीचा कॉलम बिल्ड केलेला आहे. तर ते जे करणं तर खूप गरजेचं आहे, खूप नेसेसरी आहे. जर ते जर केलं नसतं तर ते आत्ता कदाचित हे स्ट्रक्चर कोलॅप्सही झालं नसतं. पण त्याचबरोबर जसं हे करणेचं गरजेचं आहे, त्याचबरोबर ते हाईड करणेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण का जेव्हा आपण ते मंदिर आता बघतो किंवा जेव्हा आपण ते एंट्रन्स यूज करतो, तर तो एंट्रन्स त्या वेने यूज करता येत नाही. ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचबरोबर त्याचा एस्थेटिक व्हॅल्यू ही खूप कमी होत आहे. तर ते काही वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो का, असंही आपण बघू शकतो. सेकंड आपण थर्ड इमेज मध्ये जे बघतो ते म्हणजे आपण मंदिरांना टायलिंग करतो. एखादं मंदिर सरफेस किंवा स्टोनला आपण टायलिंग करतो. तर इथे तुम्ही ग्राउंड फ्लोअर जर ग्राउंड क्लीन जर बघितली, तर इथे तुम्हाला एक खूपच छान अशा टाईल्स दिसतात. तर टाईल्स किती चांगल्या किंवा किती पॉलिश्ड असल्या तरी पण ते एकतर फर्स्ट म्हणजे ते त्या स्टोनला खूप वीक करतं सिमेंट किंवा ते जे मटेरियल वापरलं जातं सिमेंट मॉर्टर त्या टाईल्स फिक्स करणारा, तर त्यामुळे त्याचा जो स्टोन असतो तो खूप वीक होतो, तो पोरस होऊन जातो आणि त्यामुळे ते स्ट्रक्चर ची स्ट्रेंथ खूप वीक होते. आणि त्या स्टायलिंग केल्यामुळे ते जे टेक्स्चर येतं त्या मंदिराला, ते टेक्स्चर खूपच विचित्र असतं. म्हणजे ते त्याला काहीच मिनिंग नसतं. ते वेल पॉलिश्ड असतं, पण ते खूप डिस्टर्ब करतं त्या स्ट्रक्चरला. ते हळू ते स्ट्रक्चर हे स्ट्रक्चरली तर वीक होतंच, त्याचबरोबर त्याचा जो एस्थेटिक व्हॅल्यू आहे, ती बदलत जाऊन ती आपल्या काही गोष्टींनंतर ती चेंज होऊन जाते. जसं की आपण त्याचं इंटिरियरमध्ये आपण ते पूर्ण टायलिंग करून टाकतो. त्याची जी एस्थेटिक व्हॅल्यू ती तर बिघडूनच जाते, त्याचबरोबर त्याची आर्किटेक्चरल व्हॅल्यू खराब होते. त्याच्याबरोबर जे कारिगर जे जे आर्टिफॅक्ट्स असतात, सॉरी जे जे आर्ट असतं त्या प्लीनची जी लाईन असते किंवा प्लीनचं एक डेकोरेशन असतं, ते डेकोरेशन आपण हाईड करून टाकतो. तर या सगळ्या गोष्टी इफेक्ट करतात जेव्हा तुम्ही फक्त हे असं काही प्रपोजल देता. ते प्रपोजल देण्यामागचं जे बॅकग्राऊंड असतं की ते इझिली क्लीन होणं पॉसिबल असतं. त्याचबरोबर ते इझिली मेंटेन ठेवणं पॉसिबल असतं. त्यामुळे ह्या टाईल्स वापरल्या जातात. पण त्याचबरोबर काही वेगळे पर्यायही असतात. तर त्या काही पर्यायांचा आपण वापर करू शकतो का? असा विचार करा. फोर्थ इमेजमध्ये तुम्हाला इथे दिसतं की एक शॅडो मिळण्यासाठी किंवा एक हे करण्यासाठी त्यांनी एक पत्रा यूज केलेला आहे किंवा पाऊस वेदर इफेक्ट न व्हावा म्हणून त्यांनी तिथे तो एक
पत्रा लावलेला आहे, तर त्या गोष्टी काही आपण अवॉइड केल्या तर त्यामुळे बराच इफेक्ट पडतो तुमच्या कन्झर्वेशन प्रॅक्टिसला. तर अशा गोष्टी आपण नक्कीच अवॉइड केल्या पाहिजे किंवा त्याची व्हॅल्यूज जपणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यात जपून राहणं खूप महत्वाचं आहे. तर अशाही गोष्टी आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर आपण आता हे थांबवतोय लेक्चर. कोणाला काही डाऊट्स असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही ते विचारू शकता. कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते नक्की विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच. मी माझं लेक्चर अटेंड केलं, तुमचा रिस्पॉन्स मिळाला, त्यामुळे थँक्यू सो मच. पण आता हे थांबू.